आता तू यशाच्या शिखरावर आहेस आणि तेव्हा मात्र उपविजेती झालीस. हो. काय वाटतं? कॅन यू असं वाटतं का की तो क्षण मला बदलता आला तर? नाही, अजिबात असं वाटत नाही. एकतर मला आता थँक्यू की तू म्हणतेस की यशाच्या शिखरावर आहे, पण मला म्हणजे असं कसं मी असा कधी विचार केला नाही की हे शिखर आहे का? एक जर्नी आहे, ती चालू आहे छान. पण तेव्हा मला डेफिनेटली असं नाही वाटलं की जिंकायला हवे होते किंवा काय. कारण यश अपयश काय असतं मुळात तेच माहिती. हेच माहिती नव्हतं आणि त्याची कोणी जाणीव पण करून दिली नाही. घरी आईबाबा पण असे होते की आपलं रोजचा रियाज असतो आणि तू तुझ्याकडनं जेवढं गाणं बसवलेस ते 100% तू स्टेजवर म्हणलीस का तर तुझं यश. बरोबर. हेच डोक्यात लहानपणापासून असल्यामुळे असं विजेती उपविजेती डोक्यातच नव्हतं कधी. आणि अनेक वर्षानंतर तू जज म्हणून हो परत त्याच प्लॅटफॉर्मवर गेलीस. हो. जज आर्याला काय वाटतं? जज आर्या, मी जज म्हणून तिकडे जरी नावाने जज म्हणून होते, पण मी लहान मुलांची ताई. आणि जेवढं मी आत्तापर्यंत शिकली आहे गुरुजनांकडून, आईकडून, तेवढं मला लहान मुलांना पास ऑन करायचं आहे इतकंच मी एक डोक्यात ठेवून गेले होते. आणि समजुतीने लहान मुलांना कळेल अशा भाषेत आपल्याला त्यांना समजवायचं आहे आणि सांगायचं, शिकवायचं आहे, असं एक डोक्यात ठेवून मी गेले होते. त्यामुळे मी त्यांची ताई ही भूमिका निभवत होते. कसं वाटलं तेव्हा पण? खूप छान जबाबदारीची भूमिका होती. काही वर्षांपूर्वी आपण ह्या भूमिकेत होतो आणि आपण काय काय त्याच्यानंतर इम्प्रूव्हमेंट्स कशा केल्या आणि किती आपल्याला अजूनही करायचं आहे, ह्या दोन्हीचीही मला त्यांच्या लहान मुलांकडे बघून जाणीव झाली की लहान मुलं प्रचंड हुशार, आत्ताची जनरेशन तर एस्पेशली, त्यांना असं फार काही एफर्ट्स घेऊन शिकवावं लागत नाही. बाय डिफॉल्ट त्यांनी अशी गाणी ऐकली आहेत की त्यांना सगळे छोटे छोटे न्युएन्सेस गाण्यातले ऑलरेडी येत असतात. त्यामुळे त्यांच्याकडूनही शिकण्यासारखं खूप होतं. आणि जे मी इतके दिवस शिकले होते, जे लोकांकडून गुरुजनांनी सांगितलं होतं, ते त्यांना द्यायचं आहे इतकंच डोक्यात होतं. एखादा कोणी असं त्यातला कॉन्टेस्टंट लक्षात आहे का की ज्यांनी असं वाटलं की मला त्यावेळची आर्या याच्यात दिसतीये? हो हो. एक कंटेस्टंट होती जी, आणि मला का वाटलं की तिच्यात मी स्वतःला का बघितलं, कारण पहिल्या एपिसोड्सना ना ती खूप शाय होती, जशीच मी होते. अजिबात ओपन अप न होणे, कोणाशी काही न बोलणे आणि स्टेज फ्राईट भयानक. कारण मुळात सोशलायझेशनच मला लहानपणापासून आत्ताही नाहीच एवढं आवडत. पण तेव्हा तर अजिबात नाही आवडायचं आणि जमायचंच नाही. त्यामुळे स्टेजवरती सगळ्यांच्या समोर गायचं आहे हे एक वेगळंच प्रकारचं दडपण असायचं. तसं मला त्या मुलीमध्ये दिसलं. आणि ओव्हर द टाईम ती जसे जसे एक एपिसोड्स पार करत गेली तसं तिच्यात मी एक खूप छान कॉन्फिडन्स डेव्हलप झालेला बघितला. जे मी तिला पहिल्या एपिसोडलाच सांगितलं होतं की आत्ता तुला भीती वाटते, तुझा आवाज शिवर होतोय गाताना, पण आय कॅन सो व्हेरी वेल रिलेट अँड अंडरस्टँड. आणि मी तुला हे सांगते माझ्या अनुभवावरून की एका पॉईंटला तुला त्या मंचाची सवय होईल, मग तुला तो कॉन्फिडन्स येईल. तर तो मला तिच्यात कॉन्फिडन्स आलेला दिसला कॉम्पिटिशनच्या एंडला. त्यामुळे मला खूप असं रिलेट झालं की अरे हे सेम माझ्या. कोणती मुलीचं नाव तिचं? आता मला नाव नाही तिचं लक्षात. ठीक आहे ठीक आहे. तुला इतक्या सगळ्या म्युझिक डिरेक्टर्स बरोबर संधी मिळाली काम करायची आणि आपल्या संगीतातले ऋषी म्हणजे इளைयराजा. हो, त्याबद्दल सांग. राजा सरांचं मी 2 गाणी रेकॉर्ड केली आत्तापर्यंत. एक चांदणं जे मराठी गाणे, आणि 2-3 वर्षांपूर्वी एक तेलुगू गाणं मी त्यांच्याकडे रेकॉर्ड केलं होतं. हो. त्यांची मला ईमेल आली होती त्यांच्या टीमकडून की एक गाणं आम्हाला तेलुगू फिल्मसाठी रेकॉर्ड करायचं आहे आणि तुम्ही उद्या चेन्नईला स्टुडिओमध्ये या. आणि मी गेले होते आणि मला सर्वात आश्चर्य ह्याचं वाटलं की 9 वाजता सकाळी रेकॉर्डिंगची वेळ ठरवली होती आणि मला खूप वेळ पाळायला आवडतं. तर मी 8:55ला मी स्टुडिओत गेले तर राजा सर तिकडे होते स्टुडिओत. असं जनरली आपल्याकडे असं कधी कधी होतं की 9ची वेळ आहे, 9 म्हणजे 9:30 असं जनरली आपण अज्युम करतो की 9 म्हणजे 9:30 9:45. त्यांच्याकडे तसं नाही आहे, ते वेळेचे खूपच पक्के आहेत. आणि त्यांनी ते अख्खं गाणं मला शिकवलं, ते उच्चार शिकवले, माझ्याकडनं अख्खं गाणं गाऊन घेतलं, रिहर्सल करून घेतली. आणि इतके छोट्या छोट्या गोष्टी त्या गाण्यात त्यांनी मला सांगितल्या. अख्खं गाणं मी रेकॉर्ड केलं तेव्हा सरांचे असिस्टंट होते आणि गाणं रेकॉर्ड करून झाल्यावर ते फायनल जे व्हर्जन होतं ते ऐकण्यासाठी राजा सर आले. तर
त्यांना ना आता एक वर्ड होता त्याच्यात, तो वर्ड मला नीट आठवत नाही आहे, पण त्याला न ला न असा एक वर्ड होता. समजा असं काहीतरी तन्नो असा काहीतरी, समजा फॉर एक्झाम्पल, मला माहिती नाही ह्या भाषेत त्या भाषेत त्याचा काय अर्थ होतो, पण मी एक्झाम्पल म्हणून सांगते. तर तो मी नो असा म्हणत होते. तर राजा सर मला म्हणाले की मला अपेक्षित तो उच्चार तुझ्याकडनं येत नाही आहे, कारण तू जीभ व्हिजिबल नको होऊ देस, ती तुझी व्हिजिबल होती आहे. तर न म्हणताना न जीभ बाहेर नाही आली पाहिजे, ती दाताच्या आतच असली पाहिजे. न हा उच्चार जर तू केलास तरच मला अपेक्षित तो उच्चार येणार आहे. त्यामुळे मला तेव्हा असं रिअलाईज झालं की हे मोठे लोक किती मायन्यूटली गाणं ऐकतात आणि ते सुधारण्यासाठी त्यांच्याकडे किती छान छान उपाय आहेत. ते मला खूप अशा गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. पण मग त्यांनी कुठलं तुझं गाणं ऐकून त्यांना असं वाटलं की आर्या आपल्या या चित्रपटातलं किंवा ह्याच्यातलं तिने गाणं गायलं पाहिजे? माझं 2014 साली एक गाणं आम्ही रेकॉर्ड केलं होतं आणि ते 2016 साली आम्ही रिलीज केलं. त्याचं नाव आहे कारेसे. हिंदी माझं पहिलं सिंगल असंच आम्ही केलं होतं मित्रमित्रांनी आणि रिलीज केलं होतं. ते गाणं त्यांनी ऐकलं, त्यांनी मला मेन्शन करून सांगितलं आणि नंतर त्यांच्या टीमनी की आम्ही हे गाणं राजा सरांना ऐकवलं आणि त्यांना तुझा आवाज आवडला, त्यामुळे आम्ही या गाण्यासाठी तुझा विचार करतोय. पहिल्यांदा त्यांच्या स्टुडिओत जेव्हा पाऊल टाकलंस, तू म्हणालीस ना चेन्नईला गेली, त्यावेळेला असं काही दडपण आलं किंवा असं की आता आय मेड इट असं काही वाटलं का? नाही, सिरियसली, कारण आय वॉज वे टू एक्सायटेड. त्यामुळे त्यांच्या स्टुडिओत पहिलं पाऊल टाकलं तर मला अक्षरशः असं वाटत होतं की हे कुठल्या देवाच्या स्टुडिओत आपण आलो आहे, हे कुठलं मंदिर आहे की काय. इतकं पवित्र वाईब्स त्यांच्या स्टुडिओमध्ये येत होते. एक तर देवाचा एक फोटो समोर लावलेला होता आणि छान पूजा करून ठेवलेली होती त्याची, त्यामुळे खूप प्रसन्न कमाल वातावरण होतं. खूपच छान. म्हणजे असं ते स्वप्नवत वाटलं असेल ना तुला? अक्षरशः स्वप्नवत, खरंच. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.